तांब्याच्या भांड्याचा वापर भारतात अगदी प्राचीन काळापासून करण्यात येतो आहे. कारण आपल्या पूर्वजांना तांब्याचे अनेक औषधी गुणधर्म माहिती होते. तांब्याची भांडी घरोघरी वापरली जात असत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची जी लोटी असते तिला तांब्या किंवा पाण्याचा तांब्या असं म्हटलं जातं. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त संतुलित राहतात. साधारणपणे 8 ते 10 तास तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवलेलं पाणी तांबे भारित होतं. म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं तरी ते सकाळी पिण्यासाठी उपयुक्त होतं आणि त्या पाण्यामुळे आपल्या शरीराला तांबे या खनिजाचा पुरवठा होतो. आज आपण बघणार आहोत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे काही फायदे. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. उच्च रक्तदाब संतुलित करते. तांब हे एक खनिज आहे जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. तांब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची म्हणजे रक्तातील चरबीची पातळी कमी करतं. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. पर्यायाने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. थायरॉइड ग्रंथीचं कार्य करण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते थायरॉइडचा आजार असलेल्या लोकांमध्ये सामान्यतः तांब्याची कमतरता असते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य राखण्यास मदत होते आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोन्सची पातळी जास्त असणे आणि हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोन्सची पातळी कमी असणे हे दोन्ही प्रकार टाळता येतात. अशक्तपणा कमी करतं. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. ॲनिमियामुळे अशक्तपणा येतो. लोहाची कमतरता टाळण्यासाठी आपल्याला अन्नातून पुरेसं लोह मिळणं आवश्यक आहे, कारण आपलं शरीर खनिज तयार करू शकत नाही. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी तांबे या खनिजाची अतिशय आवश्यकता असते. तांब शरीरातील अन्नकणांचं विघटन करण्यास मदत करतं. तांब शरीराला अन्नातून लोह शोषून घेण्यासाठी सुद्धा मदत करतं. आपल्या शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे काही दुर्मिळ प्रकारचे रोग होऊ शकतात. परिणामी पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात. पण तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्यामुळे आपल्याला तांबे या खनिजाचा पुरवठा होतो आणि हे त्रास कमी होतात. संधिवात आणि सुजलेले सांधे बरे करतं. तांब्यामध्ये दाहकता विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संधिवात असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. कारण तांब्यामुळे त्यांना सांध्यामध्ये होणारी जळजळ आणि सूज कमी होते. तसंच तांब्यामध्ये हाडं मजबूत करणारे सुद्धा गुणधर्म असतात, ज्यामुळे ते संधिवातासाठी उत्तम उपाय ठरतं. संसर्ग टाळता येतो. तांबे हे नैसर्गिक प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये काही तासांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या पाण्यामध्ये असेच गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीराबाहेरील किंवा शरीरातील रोगांचं संक्रमण टाळू शकतात. तांब्याचं पाणी हे पोटातील अल्सर आणि पोटाच्या इतर संसर्गावर सुद्धा नैसर्गिक उपाय आहे. पचनास मदत करतं. तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पोटातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात आणि त्यामुळे पचन सुधारतं. तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणी पिल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते. म्हणजे अपचनामुळे शरीरात जी विषारी द्रव्य तयार होतात ती बाहेर टाकली जातात. त्यामुळे शरीरशुद्धी होते. तांबे या खनिजामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं विघटन होतं आणि पचनाला चालना मिळते. म्हणूनच पचन सुधारण्यासाठी सुद्धा तांबे मिश्रित पाणी पिणं आवश्यक आहे. हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी होतात. तांबे हा घटक रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास आणि हृदयाला होणारा रक्तप्रवाह वाढवण्यासाठी मदत करतो. काही अभ्यासामध्ये हे सिद्ध झालं आहे की तांब्याची कमतरता हृदयाच्या कार्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे हृदयाला अपुरा रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळे हृदयविकार तसंच उच्च रक्तदाबाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे ते टाळण्यासाठी तांबे मिश्रित पाणी पिणं उपयोगी ठरतं. वृद्धत्वाची लक्षणं कमी करतं. त्वचेशी संबंधित अनेक औषधं किंवा उत्पादनांमध्ये तांब असतं, कारण तांब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील मुक्त रॅडिकल्स कमी करून पेशींचं रक्षण करतात. तांब्याच्या प्रभावामुळे चेहऱ्यावरील सुरकुते किंवा बारीक रेषासुद्धा कमी होतात. थोडक्यात तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी नियमित पिण्यामुळे वृद्धत्वाची लक्षणं कमी होतात. वजन कमी होतं. तांब्यामुळे शरीरातील चरबीच्या पेशींचं विघटन होतं, जेणेकरून त्या पेशी ऊर्जेसाठी वापरल्या जाऊ शकतात. शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यात तांब महत्त्वाची भूमिका बजावतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी तांबे मिश्रित पाणी पिणं सुद्धा आवश्यक आहे. तरीही याचा अर्थ असा नाही की केवळ तांबे मिश्रित पाणी पिण्यामुळेच वजन कमी होईल, तर एकूणच जीवनशैलीत बदल केल्यामुळे व्यक्तीचं वजन कमी होऊ शकतं. कर्करोगाच्या पेशींपासून बचाव. तांब्यामध्ये एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सर्व फ्री रॅडिकल्सशी लढा देतात आणि त्यांचे हानिकारक प्रभाव कमी करतात. फ्री रॅडिकल्स आणि त्यांचे घातक परिणाम हे मानवी शरीरात कर्करोग निर्माण होण्याचं प्रमुख कारण आहे. त्वचेसाठी उपयोगी. तांबे मेलेनिन नावाच्या रंगद्रव्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा मदत करतं.
मेलेनिन आपल्या त्वचेला रंग देतं. तसंच तांबं हे खनिज सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण करतं. तांबे सूर्यकिरणांमुळे होणारे सनस्पॉट, मुरमांचे चकटे आणि त्वचेच्या इतर त्रासाची कारणं कमी करण्यास देखील लाभदायक ठरू शकतं. तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे एवढे फायदे आज आपण बघितले, पण काही वेळेला याचे त्राससुद्धा होतात असं सांगितलं जातं. मात्र हे त्रास तांब्याच्याच पाण्याने होतात असं कुठेही सिद्ध झालेलं नाही. इथं एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल की तुम्ही ज्या तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवता ते भांडं खरोखरच तांब्याचं आहे का, की तांब्याने मुलामा केलेलं आहे. मुलामा केलेला असेल तर ते भांडं अजिबात वापरू नये. तसंच तांब्याचं भांडं विकत घेताना खात्रीशीर ठिकाणाहून विकत घ्यावं, म्हणजे त्याचे योग्य ते लाभ मिळतील, अन्यथा नुकसान होईल. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.